नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सेमिस्टर 4 मधील जो काही सब्जेक्ट आहे एज्युकेशनल सायकोलॉजी अँड पेडागॉजी युनिट नंबर 7 मधील टीचर या विषयाला आपल्याला प्रकाश टाकायचा आहे। तर एक एज्युकेशनचे विद्यार्थी म्हणून आपण भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये एक शिक्षक म्हणून व्यवसायामध्ये प्रवेश करणार आहोत। तर मग हा जो शिक्षक आहे हा शिक्षक कसा असायला हवा, त्याच्याकडे कोणते गुण असायला हवे याची मात्र कल्पना तुम्हाला असणं गरजेचं आहे। पहा, इंग्रजीमधलं एक फेमस कोटेशन आहे, अँड एव्हरी टीचर टेल्स, गुड टीचर एक्सप्लेन्स, द बेटर टीचर डेमॉन्स्ट्रेट्स अँड द बेस्ट टीचर इन्स्पायर्स। खरं विद्यार्थी मित्रांनो, की तुम्हाला माहिती आहे, पहा सर्वसाधारण शिक्षक जे आहेत हे सांगायचं काम करतात। थोडे त्याहून चांगले जे शिक्षक आहेत हे स्पष्टीकरण करत असतात। उत्तम शिक्षक हे काहीतरी करून दाखवतात आणि चांगले टीचर्स आहेत उत्कृष्ट, तर हे नेहमी विद्यार्थ्यांना इन्स्पायर करण्याचं काम करत असतात। मग आपला हा जो युनिट आहे एज्युकेशनमध्ये याचा समावेश का करण्यात आला, ह्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला हवं असेल तर तुम्हीच ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता। म्हणजेच काय की हा जो जगामध्ये जर आपण सर्वात जास्त उत्तम पेशा कोणता आहे हा प्रश्न विचारला तर निश्चितच आपल्याला सर्वांकडून एकच उत्तर येईल, ते म्हणजे शिक्षकी पेशा किंवा त्याला टीचिंग प्रोफेशन असं म्हटलेलं आहे। आता शिक्षकाच्या काही भूमिका असतात किंवा तो कसा असायला हवा याविषयी आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचं आहे। आता तुम्ही पहिलीपासून ते 12वी FY पर्यंत सर्व शिक्षकांचं तुम्ही बारीक निरीक्षण केलेलं आहे। त्यातील काही शिक्षकांचं प्रभावी अध्यापन तुम्हाला आवडलेलं आहे, काही शिक्षकांची शिकवण्याची पद्धत आवडलेली आहे, नंतर संभाषणाची पद्धत आवडलेली आहे, त्यानंतर ते तुम्हाला कशा पद्धतीने शिकवतात, किती आदर्श देतात, तसेच तुमच्या किती समस्या त्यांनी सोडलेल्या आहेत हे चित्र तुमच्या नजरेसमोर उभं राहतं। आणि मग आपल्या प्रत्येकाचाच एखादा आवडता असा शिक्षक नक्कीच असतो की ज्याच्या व्यक्तिमत्वाचा, विचारांचा आणि एकंदर सर्व व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावरती डायरेक्टली इनडायरेक्टली पडत असतो। मग तुम्ही अजून ह्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस याल त्यावेळेस तुम्हाला हा शिक्षकाची भूमिका किंवा तो कसा असायला हवा, तर शिक्षक हा सुशिक्षित, प्रशिक्षित, सुसंस्कारित आणि सदाचारी असायला हवा। सुशिक्षित म्हणजे काय, त्याने आत्तापर्यंत जे ज्ञान घेतलेलं आहे, जो तो शिकलेला आहे, त्याचं शिकणं हे त्याच्या जीवनामध्ये व्यावहारिक जगामध्ये प्रतिबिंबित व्हायला हवं। म्हणजे लोक शिक्षित असतात पण सुशिक्षित असतील असंही नाही, तो प्रशिक्षित असायला हवा। म्हणजे त्याला शिक्षकी व्यवसायामध्ये प्रवेश करायचा आहे तर शिक्षक होण्यासाठीचं आवश्यक असणारं जे काही प्रशिक्षण आहे ते म्हणजे DTED आहे, BEd आहे, MAd आहे, तर हे प्रशिक्षण मात्र त्याने घेतलेलं असावं। चांगले सुसंस्कारित तो असायला हवा, सदाचारी असायला हवा। म्हणजेच आपला शिक्षक हा विद्यार्थ्यांपुढे एक रोल मॉडेल असतो, एक आदर्श असा असतो आणि मग त्याकडे ह्या सर्व गुण हे भरभरून असायला हवे। आणि मग त्याने आपलं जे वर्तन आहे हे वर्तन विद्यार्थ्यांच्या पुढे नेहमी आदर्श ठेवायला पाहिजे। हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आपल्या प्रत्येक गोष्टींचं, बारीक हालचालींचं, आपल्या वागण्या बोलण्याचं, राहण्याचं, व्यवहार करण्याचं निरीक्षण करत असतात आणि आपल्यातील ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टींचा अंगीकार ते करतात। म्हणून विद्यार्थी हे अनुकरणीय असतात, त्यांच्या पुढे आपण चांगलं वर्तन करणं गरजेचं आहे, आदर्श वर्तन आपलं असायला हवं। मग त्याने ज्ञानदान करता करता विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार केले पाहिजे। एका शिक्षकाचं काम म्हणजे त्याने फक्त एखादं पुस्तक शिकवणं, एखादा विषय शिकवणं आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं असंच असत नाही, तर जो काही विद्यार्थी आहे
आपल्या समोर बसलेला चैतन्यदायी हाडामांसांचा गोळा बसलेला आहे, त्याच्या मनावर आपल्याला योग्य ते संस्कार करणं गरजेचं आहे. जर योग्य वयामध्ये त्याच्या मनावर संस्कार चांगले घडले झाले तर मरेपर्यंत तो त्या संस्कारांना विसरत नाही. त्या संस्काराच्या आधारे तो आपलं जीवन जगतो आणि मरेपर्यंत आपल्या शिक्षकांना तो कधीही विसरत नाही. या जगामध्ये त्याला आधुनिक जगातील सर्व तांत्रिक बाबी आणि अद्ययावत ज्ञान त्याच्याकडे असायला हवं. मग आज आपल्याला माहिती आहे 21 शतक आहे. 21 शतक हे तंत्रज्ञानाने प्रभावित असं झालेलं आहे आणि या तंत्रज्ञानाचा ज्याला उपयोग करता येईल किंवा जो ज्ञानी आहे आणि कौशल्याने हे तंत्रज्ञान खऱ्या अर्थाने शिकेल तर तोच शिक्षक खऱ्या अर्थाने ह्या 21व्या शतकामध्ये तरेल, वाचेल किंवा आपली क्षमता तो सिद्ध करेल. म्हणून अभ्यासाच्या पुस्तकांबरोबर त्याला आपल्या विषयामध्ये, जगामध्ये, व्यवहारात जे काही चाललेलं आहे, अद्ययावत माहिती काय आलेली आहे ती सुद्धा असायला हवी. जनरली घडतं काय, जगात काय चाललेलं आहे बऱ्याच काही शिक्षकांना ते माहीत नसतं आणि कदाचित आपले जे विद्यार्थी आहेत हे आपले विद्यार्थी आपल्यापेक्षा जास्त माहिती ग्रहण करणारे असतात किंवा माहिती गोळा करणारे असतात आणि एकच गोष्ट आपण धरून चालायची आहे की आपल्यासमोर बसलेला विद्यार्थी हा आपल्यापेक्षा उत्तम माहिती असणारा विद्यार्थी आहे. म्हणून आपलं नॉलेज आपण अपडेट ठेवणं गरजेचं आहे. ज्या माहिती तंत्रज्ञानाची जे काही आता सध्याचे साधनं आहे तर यावर त्याचं प्रभुत्व असायला हवं किंबहुना त्याने ते शिकायलाच हवं. कारण तंत्रज्ञान हे आपल्या जीवनाचा अविभाज्य असा घटक बनलेला आहे. इट इज द पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ. आणि शिक्षकाने नेहमी सर्जनशील असायला हवं. त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी असायला हवी. आपल्या विद्यार्थ्यांना रोज एकच जर आपण आपल्या जीवनामध्ये एकाच भाजीचा जर आहार जो आहे तो आहार जर घेतला तर चालेल का, तर नाही. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना कसं मला अध्यापन करता येईल, कसे त्यांना शैक्षणिक अनुभूती देता येईल, कशा विद्यार्थ्यांना एक्सपोजर मला देता येईल, कसं त्यांचं व्यक्तिमत्व मला घडवता येईल याच्या बाबतीत त्याने सर्जनशील पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. तसेच तो उत्तम नीतिमूल्यांचा विचार देणारा असावा, राष्ट्र निर्मितीमध्ये हातभार लावणारा असावा. कारण वी आर द इंजिनियर्स ऑफ सोसायटी. आपण समाजाचे अभियंते आहोत. एक जर पिढी आपल्याकडून जर चुकली तर पूर्ण त्या संपूर्ण पिढीचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून नीतिमूल्य जे आहे, व्यावसायिक मूल्य जे आहे, नैतिकता जी आहे याचं सर्व शिक्षण किंवा सर्व विचार आपण आपल्या विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे, जेणेकरून तो समाज, ते राष्ट्र चांगल्या पद्धतीने उदयास येईल आणि जगामध्ये नाव मिळवेल. मग ह्या चांगल्या शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये आपण जर पाहिली तर ही जवळजवळ एवढी गुणवैशिष्ट्ये 12 गुणवैशिष्ट्ये आहेत. त्यावर आपण थोडा प्रकाश टाकणार आहोत. विषय ज्ञान. तर विषय ज्ञान म्हणजे काय आहे की त्याने ज्या विषयामध्ये मास्टरकी त्याची आहे, मास्टर डिग्री आहे किंवा बॅचलर डिग्री आहे, विषयाचं संपूर्ण ज्ञान त्याला असायला हवं. म्हणजे मी फक्त डिग्र्या मिळवण्यासाठी शिकलेलो आहे आणि आता मला मागचं आठवत नाही असं कधी होता कामा नये. त्या विषयाचं ज्ञान, त्याला विषय ज्ञान आपण म्हणतो, कॉन्टेंट नॉलेज आपण असं म्हणतो, ते असायला हवं. तसेच आपण थोडं हॉरिझॉन्टल जाऊ. त्याचा स्वभाव हा मनमोकळा असायला पाहिजे. कारण जेवढा त्याचा स्वभाव मनमोकळा तेवढं त्याचं अध्यापन हे चैतन्यदायी त्याचं होऊ शकतं आणि सर्व विद्यार्थी हे त्याच्याकडे आकर्षिले जाऊ शकतात. कारण आपण त्या विद्यार्थ्यांवर प्रयोग करत असतो. नंतर आहे व्यावसायिक तत्परता. मी माझ्या व्यवसायाला कोणत्या लेवलपर्यंत घेऊन जाणार आहे, मी त्याच्याशी किती प्रामाणिक असणार आहे, माझ्यामध्ये तेवढी तत्परता आहे की नाही. मला जर वर्गामध्ये 30 मिनिटं अध्यापन करायचं जर असेल तर निश्चितच मी
1 ते 2 तास त्याचा घरी अभ्यास किंवा त्याचं वर्क मी करणं गरजेचं आहे. आणि कोणत्याही व्यावसायिक क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी मी सदैव तत्पर असणं गरजेचं आहे. तो नेहमी आशावादी असायला हवा. बरेच लोक ह्या पेशामध्ये येतात, सुरुवातीचे काही वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवतात आणि नंतर नंतर हे रोजचंच आहे म्हणून ते आशावादी राहत नाही, थोडे निराशेकडे जरा ते झुकलेले असतात. आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो विचार करा, जर शिक्षक निराश असेल तर उत्तम पद्धतीने शिकवू शकतो का? तर नाही. म्हणून त्याने आशावादी असणं गरजेचं आहे. प्रभावी अध्यापन तंत्रज्ञानाच्या आधारे समजून उमजून आशयातील प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करून सांगण्याची, विद्यार्थ्यांना वेगवेगळे उदाहरणं देण्याची, इतर संदर्भ देण्याची आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जोपर्यंत तो संधी देत नाही तोपर्यंत त्याचं प्रभावी अध्यापन होत नाही. म्हणून विषयाचं आकलन होईपर्यंत त्याने अध्यापन करणं गरजेचं आहे. दुसरा आहे विनोद बुद्धी. म्हणजे कधी कधी वर्गामध्ये आपल्याला माहिती आहे सकाळ दुपार किंवा जे ठराविक तासानंतर विद्यार्थ्यांच्या मनावर जरा थोडी मरगळ आलेली असते, आळस आलेला असतो आणि त्यामध्ये जर आपला तास असेल, तुम्ही कितीही चांगली तयारी करून आले आणि विद्यार्थी जर वर्गामध्ये फ्रेश नसेल, उत्साह त्यांचा जर नसेल, तर कधी कधी शिकवताना आपण एका चांगला विनोद की ज्या विनोदाची गुणवत्ता ही चांगली असायला हवी, तो विनोद बुद्धीचा जर आपण वापर केला, वर्गामधील सगळ्या विद्यार्थ्यांना हसवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची मरगळ, त्यांचा आळस हा निघून जातो आणि विद्यार्थी पुन्हा नवीन जोमाने वर्गामध्ये शिकतात. मानसिक परिपक्वता म्हणजे मॅच्युरिटी जी आहे, ही मानसिक परिपक्वता अतिशय महत्त्वाची आहे. कारण आपल्याला शाळामध्ये महाविद्यालयामध्ये शिकवत असताना अध्यापनाबरोबर वेगवेगळ्या इतरही काही गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी आपल्याला डिलिंग करावं लागतं, त्यांच्या पालकांशी आपल्याला चर्चा कराव्या लागतात, समाज उपयोगी शैक्षणिक शिक्षण किंवा अभ्यासपूरक अभ्यासेतर कार्यक्रम आपल्याला राबवावे लागतात. तर ते प्रभावीपणे राबवण्यासाठी आपल्याकडे उत्तम मॅच्युरिटी असणं गरजेचं आहे. समाजाचा आपण एक पार्ट आहोत म्हणून समाजातील लोकांशी उत्तम व्यवहार ठेवणं आपलं काम आहे. तंत्रज्ञानाचा वापर त्याला आलाच पाहिजे. प्रेमळ स्वभाव हा निश्चितच असला पाहिजे. कारण लहान मुलं जे आहेत, लहान मुलांच्या मनावर एकदा जर आघात झाला तर ही विद्यार्थी कधीही उभारी घेऊ शकत नाही. म्हणून त्यांच्याबरोबर आपलं संभाषण, त्यांचं बोलणं हे अतिशय प्रेमळ स्वभावाचं असणं गरजेचं आहे. ना की प्रत्येक वेळेस तुमचा प्रेमळ स्वभाव. कधी कधी आपल्याला त्यांना चांगल्या प्रकारची शिस्तीचा सुद्धा अवलंब करावा लागतो. कारण जिथे शिस्त असेल त्या ठिकाणी विद्यार्थी चांगल्या प्रकारचं अध्ययन करतात, अध्यापन त्या ठिकाणी होतं. वाम मार्गाला विद्यार्थी जात नाही आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा जो आलेख आहे हा आलेख अतिशय उंचावलेला असतो. त्याचं उत्तम व्यक्तिमत्व असायला हवं. म्हणजे तो दिसायला असाच असायला हवा, तसाच असायला हवा असं नाही. तो कसाही जरी असला तरी त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडला पाहिजे. मग हे व्यक्तिमत्व म्हणजे नेमकं काय आहे? शारीरिक घटक आणि जे अंतर्गत घटक आहेत यांचं एक संघटन आहे पहा. म्हणजे कुणी असं म्हणायचं नाही की माझ्याकडे उंची असती तर, माझ्याकडे आवाज असता तर, मी ह्या रंगाचा असतो तर. ह्या कॉम्प्लेक्सेस जे आहेत किंवा न्यूनगंड जो आहे हा न्यूनगंड आपल्या मनामध्ये कधीही येता कामा नये. आपलं व्यक्तिमत्व आपल्याला उत्तम पद्धतीने बहरवता आलं पाहिजे. आणि पुढची क्वालिटी आहे त्याच्याकडे सौंदर्य संशोधन दृष्टी असायला हवी. संशोधन दृष्टी म्हणजे काय की आपल्या विद्यार्थ्याला आजूबाजूच्या समस्या काय आहेत त्या समस्याशी त्याचा परिचय करून देणं, शोधक वृत्ती, चिकित्सक वृत्ती, चिकित्सक विचार, त्यानंतर चिकित्सक विचार पद्धतींचा वेगवेगळ्या ठिकाणी केलेला वापर. ह्या संशोधन वृत्तीचा विद्यार्थ्यांकडे जर किंवा त्या संबंधित शिक्षकाचा तसा जर विचार असेल तर निश्चितच त्याच्या हातून नवनिर्मिती त्या ठिकाणी होऊ शकेल. आता काही जे मुद्दे आहेत हे काही मुद्दे अतिशय सिमिलर आहेत, एकमेकांशी पूरक असे आहेत.
तो शिस्तप्रिय असायला हवा आणि उपक्रमशीलता त्याची उत्तम असायला हवी. आता शिक्षकाचे नियोजक म्हणून कार्य काय का? शिक्षक हा एक प्रकारचा उत्तम नियोजक असतो का? म्हणजे आपल्या शिक्षणाचे नियोजन राष्ट्रीय पातळीवर होते आणि त्याचे जे ध्येय असतात हे ध्येय दीर्घकालीन असतात आणि मग ह्या सर्व ध्येयांचे छोट्या छोट्या प्रकारे आपल्याला नियोजन करावं लागतं. मग नियोजन केल्यामुळे होतं काय? वर्ग अध्यापन अतिशय आपल्याला यशस्वी करता येतं, परिणामकारक अध्यापन करता येतं, नंतर कोणत्या कृती कधी कराव्यात याचं नियोजन आपल्याला करता येतं, अध्यापनाला दिशा प्राप्त करून देता येते, वेळ आणि श्रम याची बचत होते. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये योग्य बदल घडवून आणण्यासाठी नियोजनाची अतिशय गरज असते. मग शैक्षणिक नियोजनाचे काही प्रकार आहेत. अभ्यासपूरक कार्यक्रमाचे नियोजन, नंतर अभ्यासक्रमाचे नियोजन आणि अभ्यासेतर कार्यक्रमाचे नियोजन. मग अभ्यासक्रमाचे नियोजन यामध्ये आपण काय पाहणार आहोत की शिक्षकाला वेगवेगळ्या वर्गामध्ये वेगवेगळ्या विषयांचं अध्यापन करावं लागतं. मग ते अध्यापन करत असताना त्याने खालील प्रकारे त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे की त्याला वार्षिक नियोजन म्हणतात. की मी एखाद्या शैक्षणिक वर्षामध्ये त्या विषयाचं अध्यापन करण्यापूर्वी त्या विषयाच्या वर्षाचा मला आराखडा तयार करायचा आहे. बरोबर? म्हणजे यामध्ये तो विषय आहे, इयत्ता असेल, त्या विषयाला एकूण मला वर्षभर किती तासिका असणार आहेत, अध्यापन तासिका किती लागणार आहेत, मूल्यमापन तासिका किती लागणार आहेत, त्याला गुण नेमकं कशा असणार आहेत, त्याला मूल्यमापन नेमकं कसं असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव त्या वार्षिक नियोजनामध्ये होत असतो. मग वार्षिक नियोजनात दिल्याप्रमाणे आपल्या प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक घटकामध्ये वेगवेगळे उपघटक असतात. ते उपघटक ठराविक तासांनुसार आपल्याला करावे लागतात, त्याचं नियोजन करावं लागतं. मग समजा मी युनिट नंबर 1 घेतला, त्या युनिट नंबरमध्ये जर 4 उपघटक असतील तर मला त्या घटकाचं नाव पहिले लिहावं लागतं. समजा मानवी मूल्याशी संबंधित घटक असेल तर इथे मानवी मूल्य येईल. उपघटकाचं नाव, त्या मानवी मूल्यावर आधारित इतर कोणकोणते उपघटक आहेत ते इथे येणं गरजेचं आहे. नंतर मला पाठ्यांशाचं पृथक्करण करावं लागेल, त्याचे उद्दिष्ट आणि स्पष्टीकरण म्हणजे ज्ञान, आकलन, उपयोजन, क्रिया, कौशल्य, अभिरुची, अभिवृत्ती याचं स्पष्टीकरण मला लिहावं लागेल की नेमकं विद्यार्थ्यांना काय ज्ञान मिळणार आहे, त्यांना काय आकलन होणार आहे, त्यांच्यात कोणते भाषिक कौशल्य विकसित होणार आहे, त्यांची अभिरुची कशी निर्माण होणार आहे, कोणते मूल्य आणि कोणते गाभूत घटक त्यांच्यामध्ये संस्कारित होतील हे सर्व पाहायला गेलं पाहिजे. मग अध्ययन अनुभव देण्यासाठी मी त्या घटकाचं अध्यापन कसं करणार, त्या घटकाला आधारित शैक्षणिक अनुभूती मी कशी देणार, कोणकोणते शैक्षणिक साधनं वापरणार, मी LCD वापरणार, PPT वापरणार किंवा व्हिडिओ क्लिप्स वापरणार किंवा काही डिक्शनरीज वापरणार किंवा पोस्टर वापरणार आणि त्यांचं मूल्यमापन मी करून घेणार. प्रश्नांच्याद्वारे असेल, लेखी परीक्षेच्या द्वारे असेल किंवा तोंडी परीक्षा वगैरे असेल. तर प्रत्येक घटकाचं घटक नियोजन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला तो आपला जो विषय आहे हा विषय प्रभावीरित्या शिकवता येईल. मग याला पाठ नियोजन आहे. अभ्यासपूरक कार्यक्रमाचे आपल्याला जे काही नियोजन आहे ते नियोजन आपल्याला करावं लागतं. मग अभ्यासपूरक कार्यक्रमाचे नियोजन म्हणजे काय आहे की पहा, विद्यार्थ्यांचा आपला सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला शिक्षण आणि त्याचं असणारं वास्तवातील जीवन याचा समन्वय घालून देणं गरजेचं आहे जेणेकरून 4 भिंतीबाहेरील जग आणि समाज पाहण्यासाठी हे सर्व अभ्यासपूरक जे कार्यक्रम आहेत त्याचं नियोजन करावं लागतं. मग विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार होणं अपेक्षित आहे, कलागुण वाढणं गरजेचं आहे, नेतृत्व क्षमता विकसित होणं गरजेच्या आहेत, नवनिर्माण क्षमता कशा विकसित होतील याचं मला नियोजन करावं लागतं. तसेच अभ्यासपूरक उपक्रम अधिक दर्जेदार होण्यासाठी खालील बाबी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ते कोणासाठी आहे, कोणत्या ध्येयासाठी आहे, उद्दिष्टांसाठी आहे, त्याची यादी करणं गरजेचं आहे, त्याचा कालावधी ठरवायचा, साधन सामग्रीचा विचार करायचा, सहभागींची भूमिका त्यामध्ये निश्चित करायची आहे, त्या उपक्रमासाठी किती खर्च येणार आहे आणि हा कार्यक्रम राबवल्यानंतर याची उपयुक्तता नेमकं काय आहे
आणि त्या उपक्रमाला प्रसिद्धी देण्याचं काम. ह्या सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने अभ्यासपूरक उपक्रम चांगल्या प्रकारे निवडता येतील. नंतर आहे अभ्यासेतर कार्याचे नियोजन. अभ्यासेतर कार्यामध्ये काय आहे, त्यांना पुस्तक पिढी दिली पाहिजे, संचनी आहे, शालेय भांडार त्यांना खुलं करून दिलं पाहिजे. नंतर कार्यानुभवानुसार त्यांना काही तयार केलेले खडू असतील, कागदी पाकिटं असतील, नंतर काही शुभिंत वस्तू असतील, यांची विक्री आणि नियोजन त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिकता शिकता कमवा आणि शिका योजनेमध्ये सहभागी झाला पाहिजे, त्याचंही नियोजन करणं गरजेचं आहे. मग वसतिगृह असेल, त्या वसतिगृहाची लाईट आहे, पाणी आहे, स्वच्छतागृह आहे, भोजनालय आहे, या सर्व गोष्टींचं आपल्याला अतिशय सूक्ष्म असं नियोजन करावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं शिक्षक आणि शिक्षकाकडे असणारं नियोजन. तर मला असं वाटतं की एक शिक्षक म्हणून तुम्ही सुद्धा भविष्यात ह्या सर्व गोष्टी कराल. आपले जे काही गुणवैशिष्ट्ये शिक्षकाकडे असायला हवेत त्याचा तुम्ही अंगीकार कराल आणि तुमच्यामधून निश्चितच एक चांगला शिक्षक घडेल आणि त्या शिक्षकाचा निश्चितच उदय होईल. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद. काही अडचणी, काही समस्या निर्माण झाल्या तर तुम्ही मला कॉलही करू शकता किंवा ईमेलही करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.